नमस्कार. चला आपण थेट कुरुक्षेत्राच्या विशाल रणांगणावर जाऊया. डोळ्यासमोर कल्पना करा, दोन्ही बाजूला सैन्य समुद्र उसळलाय. कौरव आणि पांडव युद्धासाठी सज्ज आहेत आणि या दोन सैन्यांच्या मधोमध एका रथावर भगवान श्रीकृष्ण आणि महान योद्धा अर्जुन यांच्यात एक असा संवाद सुरू होतोय जो पुढे युगायुगांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. आणि याच दिव्य संवादावर आपल्या अमृतवाणीचं सिंचन केलं आहे ते साक्षात संत ज्ञानेश्वर माऊलींनी. विचार करा, त्या अर्जुनाची काय अवस्था झाली असेल. रणांगणावर समोर पाहतो तर कोण? आपलेच प्रियजन, पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य. ज्यांच्या मांडीवर खेळलो, ज्यांच्याकडून धनुर्विद्या शिकलो, त्यांच्याच छातीवर बाण चालवायचे. या एकाच विचाराने त्याचं शरीर गलित गात्र झालं. हातातून ते महान गांडीव धनुष्य गळून पडलं आणि तो रथातच खचून बसला. अर्जुनाचं मन अक्षरशः भरडलं जात होतं. एका बाजूला होतं क्षत्रिय म्हणून त्याचं कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला होती रक्ताची नाती आणि माया. या भावनिक वादळात तो पूर्णपणे दिशाहीन झाला होता. त्याला काहीच सुचत नव्हतं. आणि याच निर्णायक क्षणी त्याचा सारथी बनून आलेल्या श्रीकृष्णाने त्याच्या मनातला हा सगळा गोंधळ, हा सगळा अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी आपल्या उपदेशाला सुरुवात केली. श्रीकृष्ण अर्जुनाला आधी हलवून जागा करतात. ते म्हणतात, अर्जुना, अरे हे काय? हा मोह, ही दुर्बलता तुला शोभत नाही. स्वतःला इतकं कमी लेखू नकोस. तू कोण आहेस याची आठवण ठेव, तुझ्या पराक्रमाची आठवण ठेव आणि रणांगणावर अशी अविवेकी दया दाखवणं सोडून दे. आधी सत्य काय आहे ते शांतपणे समजून घे. आता अर्जुनाच्या दुःखाचं मूळ काय होतं? तर मी माझ्या लोकांना मारणार ही भावना. हेच मूळ उपटून काढण्यासाठी श्रीकृष्ण त्याला आत्म्याचं खरं स्वरूप समजावून सांगतात. आणि इथेच संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिभा आपल्याला थक्क करते. ते इतक्या सोप्या शब्दात सांगतात की आत्मा म्हणजे काय? तर जसा आपण एखादा जुना फाटलेला कपडा टाकून देतो आणि नवीन कपडा घालतो, अगदी तितक्याच सहजतेने हा आत्मा एक जुनं जीर्ण शरीर सोडून दुसऱ्या नवीन शरीरात प्रवेश करतो. किती सोपं करून सांगितलंय. तर अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्नाचं, त्याच्या प्रत्येक अश्रूचं उत्तर याच एका ज्ञानात दडलेलं आहे. आणि ते ज्ञान आहे शाश्वत, अविनाशी आणि अमर असणाऱ्या आत्म्याचं. खरं तर हाच गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा मूळ पाया आहे. इथे ज्ञानेश्वर माऊली एक अप्रतिम दृष्टांत देतात. ते म्हणतात, असं समजा की एका मातीच्या मडक्यात पाणी भरलंय आणि त्या पाण्यात आकाशातला सूर्य प्रतिबिंबित होतोय. आता जर ते मडकं फुटलं तर काय होईल? पाणी सांडून जाईल, प्रतिबिंबही नाहीसं होईल. पण म्हणून काही आकाशातला सूर्य नाहीसा होतो का? नाही, तो तसाच तळपत राहतो. अगदी तसंच आहे. हे शरीररूपी मडकं फुटलं तरी आतला जो आत्मरूपी सूर्य आहे त्याला काहीही होत नाही. तो अविनाशी आहे. ह्या दृष्टांताचा अर्थ अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. अर्जुनाचा जो शोक आहे, जो विषाद आहे, तो एका मोठ्या गैरसमजावर, एका भ्रमावर आधारलेला आहे. कारण ज्याला मी मारणार आहे असं तो समजतोय, तो केवळ देह आहे. आत्मा तर कधी जन्मालाही येत नाही आणि कधी मरतही नाही. बरं, आत्म्याचं अमरत्व तर पटलं, पण मग पुढचा प्रश्न येतो की जगात आपलं कर्तव्य काय? आणि इथेच श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या स्वधर्माची, म्हणजेच खऱ्या कर्तव्याची जाणीव करून देतात. कारण आत्मज्ञान मिळवून आपल्याला जगात निष्क्रिय नाही बसायचं, तर अधिक योग्यतेने, अधिक चांगल्या प्रकारे आपलं कर्म करायचं आहे. इथे माऊली पुन्हा एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, गाईचं दूध खरं तर अमृतासारखं पौष्टिक असतं, पण तेच दूध जर एखाद्या माणसाला सर्पदंश झाला असेल आणि त्याला पाजलं तर ते विषाचं काम करतं. अगदी त्याचप्रमाणे अर्जुना, तुझी ही दया, तुझी ही करुणा या युद्धप्रसंगी या चुकीच्या वेळी दाखवल्यामुळे विषासमान झाली आहे. कारण एका योद्ध्यासाठी धर्मयुद्धापेक्षा श्रेष्ठ असं दुसरं काहीही नाही. श्रीकृष्ण त्याला आता व्यावहारिक जगाचीही जाणीव करून देतात. ते म्हणतात, अरे, तू जर या युद्धाला पाठ फिरवून पळून गेलास तर काय होईल? तुझे शत्रू तुझा पराक्रम विसरून तुला भित्रा म्हणून हिणवतील. आज जे तुझ्या नावाने थरथर कापतात तेच तुझी चेष्टा करतील. अशा अपमानास्पद जगण्यापेक्षा तर मरण पत्करलेलं बरं. मग एक प्रश्न उरतोच. कर्म तर करायचं, पण त्याच्या सुखदुःखात, पाप-पुण्यात अडकायचं नाही, हे कसं शक्य आहे? याच अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून श्रीकृष्ण कर्मयोगाचं रहस्य उलगडतात. म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याची एक दिव्य कला. याचा अर्थ अगदी सोपा आहे. आपलं जे काही कर्तव्य आहे ते पूर्ण शक्तीनिशी, पूर्ण समर्पणाने करायचं. पण त्यातून काय फळ मिळेल, यश मिळेल की अपयश, याची चिंता करायची नाही. कारण आपलं नियंत्रण फक्त आणि फक्त आपल्या कर्मावर आहे, त्याच्या फळावर नाही. आणि हीच वृत्ती मनाला खरी शांती मिळवून देते. हे सगळं ज्ञान ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात साहजिकच एक नवीन उत्सुकता निर्माण झाली.
तो श्रीकृष्णाला विचारतो, हे देवा, ज्याची बुद्धी अशी कर्माच्या फळाच्या पलीकडे जाऊन स्थिर झाली आहे, जो सुख दुःखात समान राहतो, त्या स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं तरी काय आहेत? तो कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो, मला त्याबद्दल सांगा. आणि अर्जुनाच्या या प्रश्नातूनच भगवान श्रीकृष्ण आपल्याला एका आदर्श मानवाचं, एका जीवनमुक्त योग्याचं चित्र रेखाटून दाखवतात, ज्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? तर ज्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी पूर्णपणे स्थिर झाली आहे तो. असा स्थितप्रज्ञ कसा असतो? तर बघा, त्याला यश मिळालं तरी तो हुरळून जात नाही आणि अपयश आलं तरी खचून जात नाही. त्याच्या मनात राग, भीती किंवा कोणतीही इच्छा शिल्लकच नसते. तो सगळ्या प्राण्यांकडे एकाच समभावाने पाहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची पाचीही इंद्रिय त्याच्या पूर्णपणे ताब्यात असतात. इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे नेमकं काय हे माऊली कासवाच्या इतक्या सुंदर दृष्टांताने स्पष्ट करतात की जसं कासवाला थोडा जरी धोका जाणवला तर ते आपले हात, पाय आणि मान आपल्या टणक कवचाच्या आत ओढून घेतं, अगदी तसंच स्थितप्रज्ञ योगी आपल्या इंद्रियांना बाह्य विषयांच्या आकर्षणातून एका क्षणात काढून घेऊ शकतो. त्याचं मन कसं असतं? तर एखाद्या अथांग समुद्रासारखं. विचार करा, समुद्रात हजारो नद्या येऊन मिळतात, पण म्हणून तो कधी आपली मर्यादा ओलांडतो का? नाही. आणि दुष्काळात नद्या आटल्या म्हणून तो कधी कमी होतो का? नाही. तसंच स्थितप्रज्ञ व्यक्तीचं मन जगातल्या कुठल्याही चांगल्या वाईट अनुभवाने विचलित होत नाही. ते सदैव शांत, गंभीर आणि स्थिर राहतं. हे सगळं अद्भुत ज्ञान ऐकून अर्जुनाचा मोह तर दूर झाला, पण त्याच्या मनात एक अधिक खोल, एक मूलभूत शंका निर्माण झाली. तो विचार करू लागला की जर ज्ञान मिळवून अशी स्थिर बुद्धी प्राप्त करणं हेच अंतिम ध्येय असेल, तर मग हे राज्य, सुख आणि वैभवासाठी युद्ध करण्यासारख्या भयंकर आणि रक्तरंजित कर्माची गरजच काय आहे? आणि अर्जुनाच्या याच गहन प्रश्नातून गीतेतील पुढच्या अध्यायाचा म्हणजेच कर्मयोगाचा उगम होतो. ज्ञान श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ या प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्ण कसं देतात आणि कर्म करूनही त्यातून अलिप्त कसं राहायचं हे आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरीच्या पुढच्या भागात. ज्ञानेश्वरी माऊलींच्या अमृतवाणीचा हा अनुभव आपल्याला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि अशाच अनेक भक्तिमय विवेचनासाठी, ज्ञानेश्वरीच्या पुढील अध्यायांसाठी आमच्या परिवाराचा भाग व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा बोध आपल्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या भागात. जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी.